मी तुकाराम काते, तुम्ही असाल, ढसाळ असाल, सगळे असतील. आमच्या एक आहे ताई आहे, ताईंचं पण नाव इथलंच आहे. कारण या हिंजळ तालुक्यातल्या हे सगळी मंडळी ही सामान्य परंतु मुंबईला राहतात आणि शिवसेनेचं निष्ठावंत काम करतात. आणि तुकाराम काते की आपण निष्ठेने ज्या वेळेला साहेबांनी जो काय उठाव केला त्या उठावाच्या नंतर तुम्ही जे काय आमच्या बरोबर सामील झाला त्याचं फळ तुम्हाला भेटलेलं आहे. पण आमदारकी नाही तर आमदारकी तुमची गेलेली होती हे लक्षात ठेवा, विसरू नका. कारण जे जे साहेबांना विसरले ते घसरले आणि साहेबांबरोबर जे आले ते आमच्यासारखे मोठे झाले. आम्ही कोण होतो? एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा. 4 वेळेला तुम्ही निवडून दिलं आणि 4थ्या वेळेला साहेबांनी मला मंत्री केलं. म्हणजे एका सामान्य शेतकऱ्याचा काय विचारलं नाही, काय नाही. बरेचसे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे पण रायगडचा मावळा आहे, शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीतला मावळा आहे आणि साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती इमाने इतबारे पार पाडायची. जोपर्यंत त्यांनी जबाबदारी दिलेली आहे तोपर्यंत पार पाडणार. उदय साहेबांनी सांगितलं भरत शेठ जय महाराष्ट्र करायचं आहे, भरत शेठची तयारी आहे. कारण साहेब मोठे तर आम्ही मोठे. म्हणजे कधी पण लक्षात ठेवा, आपला नेता कधी अडचणीत सापडता कामा नाही आहे. शिवाजी महाराज उगाच छत्रपती झाले नाही आहेत. जेव्हा जेव्हा भावाचे मावळे मिळाले म्हणून शिवाजी महाराज छत्रपती झाले. आणि ज्या वेळेला राज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराजांना होत होता तेव्हा शिवाजी महाराज खुशी खुशीने राज्याभिषेकला जात नव्हते. शिवाजी महाराज प्रत्येक पायरी गणित चढताना त्यांना प्रत्येक मावळ्यांची आठवण झाली. पहिल्या पायरीवर पाय टाकताना आठवण झाली ती तानाजी मालुसरेंची. दुसऱ्या पायरीवर पाय टाकताना आठवण झाली ती बाजीप्रभू देशपांडेंची. तिसऱ्या पायरीवर पाय टाकताना आठवण झाली मुरारबाजींची. 4थ्या पायरीवर पाय टाकताना आठवण झाली जीवा माळेची. होता जीवा म्हणून वाचला शिवा. 5व्या पायरीवर पाय टाकताना आठवण झाली शिवा काशीदची. की शिवा काशीदने सांगितलं शिवाजी महाराज तुम्ही जा पन्हाळगडाकडं, विशाळगडाकडं, आम्ही तिथं थांबतो. आणि म्हणून आज एकच या पृथ्वी तळावरती छत्रपती फक्त शिवाजी महाराज झाले. 3 गोष्टी या कलियुगामधल्या आहेत त्या कोणी विसरू शकत नाही आहेत. दलाल मॅडम आणि कलेक्टर साहेब, तुम्ही IPS IAS सगळे अधिकारी आहेत पण लक्षात ठेवा ज्ञानेश्वर माऊली नंतर पुन्हा कोणी जिवंत समाधी घेणं नाही आहे. तुकाराम महाराजानंतर परत वैकुंठ गमन नाही आहे आणि शिवाजी महाराजानंतर छत्रपती होणं नाही आहे. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि या पुण्यभूमीतला एक मावळा म्हणून आम्ही साहेबांचे